पूर्ण सगळं काही मेडिकल इंडस्ट्रीवर आपण नाही भर देऊ शकत की ते पूर्ण बरे करू शकतात का, तर नाही. माझं म्हणणं पूर्ण कसं होऊ शकतं, तर ती शक्ती आपल्यातच आहे. जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा गोष्टी आपल्याला हव्या तशाच घडतात आणि युनिव्हर्स ते घडून आणतं. इवन ज्या माणसाबद्दल तुम्ही जे फील कराल मनापासून तेही सत्यात उतरतं. 1% चान्स असतोच जिथे तुमचं कर्मा आड येतं, जिथे गोष्टी कधी कधी वर्कआउट होत नाहीत. आणि या दिवशी या टाईमला केलं तर ते तुम्हाला 100% मिळणार. तर हे खरंच होतं का? पैसा येतोच, जसा तुम्ही विचार कराल तसा येतो. विचार तर करायला सुरुवात करा. 10 विचार त्याने पॉझिटिव्ह केलेत आणि एक विचार निगेटिव्ह केलाय, तर तो निगेटिव्हच विचार पटकन होऊन जातो, असं का? निगेटिव्हची फिलिंग झटकन येते, पॉझिटिव्हची फिलिंग पटकन येत नाही. नकोय त्याचा विचार केल्यावर नको तेच मिळणार आहे. विचार कशाचा करायचा आहे, जे पाहिजे त्याचा. की मी बाहेर जाऊन काहीच काम नाही करणार आणि घरात बसून फक्त मी मॅनिफेस्ट करत राहते की मला हे हवंय, तर त्याला ते मिळू शकतं का? मला इझिली पैसा मिळतो, मला पाण्यासारखा वाहतो असं म्हटलं तर तो तसा येतो. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आजकाल आपण इंस्टाग्राम ओपन केलं की सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त मॅनिफेस्टेशनच्याच रील्स बघायला मिळतात. म्हणजे हे करा, या वेळी करा, तर तुम्हाला लाईफमध्ये सगळं काही मिळून जाईल, अशा गोष्टी आपल्या समोर येत आहेत. या गोष्टींवर काहींचा विश्वास आहे तर काहींचा नाही पण. तर हे मॅनिफेस्टेशन खरंच असतं का, किंवा हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे आपल्याला लाईफमध्ये हव्या त्या गोष्टी मिळू शकतात का, याच गोष्टींवरती डिस्कशन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लाईफ कोच माधुरी बोंद्रे मॅम. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार मॅम, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळलात? ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण यामध्ये असलेली जादू असंच म्हणेन, किंवा केवढं मोठं सायन्स आहे. आपण फक्त मनात विचार करून सगळ्या गोष्टी खऱ्या होऊ शकतात आणि हे तर आयुष्यातला सोपा मार्ग आहे ना, आणि तेच आपण बघत नाही. आणि जर मला तो कळला आहे तर मी का नाही तिकडे वळायचं, असं झालं मला. आणि तेही कोणताही स्ट्रेस न घेता मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. माझे तर कधीच झाले, पण मी सगळ्यांनाच अपलिफ्ट करू शकते. कुठेतरी आतून एक स्वतःला पण आवड आहे की कनेक्ट व्हावं, प्रत्येक माणसाशी जगातल्या कनेक्ट होता यावं. ही कुठेतरी मनातली एक हे होती, लहानपणापासूनची इच्छा म्हणायला हरकत नाही. पण ती कनेक्शन्स उगाच काहीतरी करते अशा बुद्धीच्या जोरावर व्हावं असं, किंवा बुद्धीने काहीतरी माझ्याकडनं असं व्हावं, मे बी शास्त्रज्ञ होणं, की असं असे सगळे विचार त्यावेळी असायचे की काहीतरी असं व्हायला पाहिजे की जगामध्ये त्याचं नाव राहिलं पाहिजे कायमचं. आणि मग ते कधीच पुसता कामा नाही, असं पहिल्यापासूनची मोठी इच्छा आहे खरं तर. आणि त्याला मार्ग 4-5 वर्षापूर्वी मिळाला असं म्हणेन मी, की ते पहिल्यापासूनचे विचार चालू होते, त्याचं उत्तर मला 5 वर्षापूर्वी मिळालं की यस, मी कशात चांगली आहे, तर मी मेडिटेशन करण्यात चांगली आहे. ध्यान, मी सहज ध्यानात जाऊ शकते. मला आता 5 मिनटंही शांत बसले तरी मी फिरून येते ध्यानामध्ये, असं होतं. म्हणजे इतकं शांत पटकन होता येतं. म्हणजे स्ट्रेस लेवल सगळ्या गेलेल्या आहेत त्या ह्याच्यातून, आणि त्याच्यातले वेगवेगळे अनुभव मी घेतले. मला मेडिटेशन मज्जा म्हणून मी जास्त केली. तेव्हा मला त्याच्यामध्ये एवढं हे नव्हतं की हां, ह्याच्या पुढे हे एवढं सगळं होणार आहे. मला छान वाटतंय, मला एकदम फ्रेश, ताजंतवानं प्रत्येक मेडिटेशन नंतर प्रत्येक दिवशी मला काहीतरी नवीन चांगलं वाटायचं, एकदम एनर्जेटिक फील व्हायचं. आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या मेंटर्सचे व्हिडिओ येत गेले की मी काहीतरी शोधतच होते, मला काहीतरी मिळावं जे मला लाईफ टाईम करता येईल, पण माझ्या पेसने करता येईल. मला जेवढा वेळ द्यायचा आहे, मला जसा वेळ द्यायचा आहे, आणि त्याचा स्ट्रेस नको आहे. माझ्या लेकीला वेळ देऊनच मला सगळं करायचं होतं तेव्हापासनं, मुलगी झाल्यानंतर. सो ते कसं करता येईल ह्या विचारांमध्ये मला हे सगळं मिळालं. तेव्हा मला घरातनं हवं होतं सगळं, तर तेव्हा ते घरातनंही मिळालं. आता ती मोठी झाली आहे तर आता मी ते बाहेर जाऊनही, म्हणजे माझं ऑफिस घेतलं आहे वगैरे सगळंच, पण ते करू शकते. तर या प्रकारे कुठेतरी मनातच खूप दृढ इच्छा म्हणतो आपण, तशी होती. आणि तसे मेंटर्स मिळत गेले की हो, तुम्ही जो विचार करता तो तुमच्या आयुष्यात खरा होत असतो. आणि ते माझ्या आयुष्यात ॲक्च्युली 15 वर्षापासून होत आहे. फक्त त्याला मी लक म्हणत होते आधी. 15 वर्षापासून करताय तुम्ही? हो हो. तर मग 12वी ती पासून सुरुवात कशी, म्हणजे 12वी मध्ये कसं काय तुमच्या हे डोक्यात आलं? नाही, काय आहे ना, मोटिवेशनल गोष्टी मी वाचायचेच. म्हणजे शिवखेरांचं यू कॅन विन पुस्तक हे सगळ्यात पहिलं 18 वर्षाची असताना वाचलं होतं.
सो तेव्हा असं झालं होतं मला की फक्त पुस्तक वाचून माझ्यामध्ये प्रचंड मोटिवेशन येऊन मी पहिली आले होते कॉलेजमध्ये. सो अरे बापरे. इट वॉज लाईक की म्हणजे त्या काळामध्ये असं असायचं की पुस्तकं वाचा वाचा असं सांगितलं जायचं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना साधारण असतं असं की नॉलेज वाढतं हे वाढतं. आणि मला काय की कुठच्या गोष्टीची आवडायची नाहीत. म्हणजे एक हे असतो फ्रिक्शन बुक आवडत नाहीत किंवा असं सगळं होतं. मला आवडतच नाही, मी कसं वाचू हे प्रश्न होते. तेव्हा मला मोटिवेशनल बुक आवडायला लागली. सो मला तिथे कळायला लागलं की ओके, मग मला ऑटोबायोग्राफीज आवडतात लोकांच्या, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी खूप भारी केले असं वाचायला आवडतं. सो ते सुरुवात झालं. जसं APJ अब्दुल कलामांचं मी विंग्स ऑफ फायर वाचलं होतं तेव्हा, तर तेही. सो त्यातून एकदम असं मी त्या पुस्तक वाचण्यात गेले ना की मी ती जगायचे जे मी इथे कधी असेन, हा एक मनामध्ये. आणि तो जो विषय आहे ना, मी इथे कधी असेन, त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं पण म्हणतात. म्हणजे मला कुठेतरी पोचायचं आहे माझ्या आयुष्यात. सो तेव्हापासून हे सुरुवात झालं होतं. आणि पहिल्यांदा जॉबच डोक्यात होता, कारण घरच्यांनी तसं हे केलं. म्हणजे आई वडील सांगत असतात काय करायचं काय नाही. मग तेव्हा जॉब तर जॉब ठीक आहे, मग मला हव्या त्या ठिकाणी जॉब पाहिजे, मग चांगल्या कंपनीतच पाहिजे. तर लिटरली एकापुढे एक स्टेप बाय स्टेप गोष्टी घडतच गेल्या. मला TCSमध्येच पहिला जॉब मिळून गेला. सो खूप भारी कॉलेज होतं का तर नाही, पण मला प्लेसमेंट झाली होती माझी. तर 12वीत मार्क्स कमी होते तरीही मला TCSमध्ये जॉब मिळाला होता. इंजिनिअरिंग होणंच कठीण होतं तरी ते झालं. आणि त्याच्यापुढे जॉब मिळाला. ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे, मार्क्स कमी असल्यामुळे ॲडमिशनचा सुद्धा घोळ होता. पण इच्छाशक्ती एवढी जोरात होती की त्याप्रमाणे व्हॅलिड कॉलेज आणि व्हॅलिड इन्स्टिट्यूट म्हणजे युनिव्हर्सिटी आपण म्हणतो, तर ते मिळून त्याच्यातनं माझं झालं इंजिनिअरिंग. मी TCSमध्ये 2 वर्ष जॉब केला आणि त्यापुढे 8 वर्ष मी HCLमध्ये जॉब केला. आणि तोही व्यवस्थित म्हणजे प्रोडक्शनमध्ये होते मी, प्रोडक्शन सपोर्टमध्ये होते. सो ते पण तेव्हासुद्धा मला हेच की हे मला आवडत नाही आहे, मला काहीतरी अजून पाहिजे, मला नक्की काय छान येतं, ह्या विचारांमध्ये सतत होते मी. मला काय छान येतं हा विचार करता करता मेडिटेशन आलं. कारण माझे वडील पण गेले मध्ये 17मध्ये. सो तो एक सेटबॅक होता, मानसिक सेटबॅक म्हणतो आपण, तसा होता की एकटेपणा वाटणं. घरात सगळे असतात, सगळे सपोर्टला असतं, सगळं असतं, पण जवळचा माणूस गेला आणि तो परत येऊ नाही शकत. आणि त्याची कमी पण कोणी भरून नाही भरून नाही शकत. काढू शकत आणि कोणाला सांगून ते कळतही नाही. आणि ते बाबाच त्याच्यात. आणि माझं खूप कनेक्शन, कारण मेजॉरिटी हा पार्ट माझा बाबांकडनं आहे की ते मॅनिफेस्ट करायचे. फक्त ते अवेअरच नव्हते ते काय करतायत, कारण बऱ्याच गोष्टी ते बोलायचे आणि व्हायचं. पण त्यांच्या अशा खूप मोठ्या अपेक्षा स्वतःकडनं होत्या असं नाही. त्यांना फक्त प्रेमाने सगळ्या फॅमिलीला एकत्र ठेवणं हे त्यांचं आयुष्याचं एम होतं, ते त्यांनी केलं. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे त्यांना करायचं होतं ते त्यांनी सगळं छान केलं. कोकणात आम्ही राहत होतो तर. सो त्यांचं ते होतं. पण मग त्यांचं बघून मला असं आलं, फक्त फॅमिली करून काही होत नाही आत्ताच्या जगामध्ये. म्हणजे मला तर हवीच सगळी लोकं नक्कीच, पण त्याच्याबरोबर आपलं करिअर म्हणजे बरोबर. कुठेतरी नाव असलं की आपोआप उंची वाढते. सो ते खरं तर त्यांच्याचकडनं आलेलं आहे, पण त्याच्यावर पॉलिश म्हणजे शिकले सगळं मी. आणि आता PhD पण म्हणजे होती, पूर्ण होत आली. कशामध्ये केली PhD? नाही, होत आली अजून. न्यूरोसायकिक असा सब्जेक्ट आहे, ओके. सायकोन्यूरोबिक्स. म्हणजे मी मगाशी सांगत होते न्यूरोसायन्स आहे या सगळ्या गोष्टी मागे. येस. तर पहिल्या स्वरांमध्ये सगळ्या गोष्टी आहेत या. तर अन्न म्हणजे कोश आहेत आपल्या शरीरामध्ये, नाडी 72,000 आहेत. आता हे सगळं आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याचं सायंटिफिक व्हर्जन न्यूरोसायन्समध्ये येतं. आणि मग त्या ब्रेनवेव्ह स्टेट्स येतात. मग मेंदूमध्ये आपल्या आपण जसे विचार करतो तशा वेव्स फिरत होतात, म्हणजे फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये असतात. तर आपण जेव्हा बोलत चालत असतो तेव्हा बीटा वेव्ह, ते वेव्ज आहेत, 5 वेव्ज आहेत, अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा आणि गॅमा. ह्या 5 वेव्ज आहेत. तर त्याची फ्रिक्वेन्सी पण आहे, फ्रिक्वेन्सी इन हर्ट्झ. ते आपल्याला कळत नाही आपण कधी कुठे केव्हा जातो त्याच्यामध्ये. पण रेग्युलर प्रॅक्टिसनी थीटा स्टेटमध्ये गेलो आपण, तर थीटामध्ये केलेले विचार खरे होतात. थीटा स्टेट एक्झॅक्टली काय असते? सो थीटा स्टेट म्हणजे जसं मी आता सांगते बीटा, सगळ्यात सांगते. बीटामध्ये आपण लॉजिकली जे करतो ते आहे. म्हणजे दिवसाभरात काम करतो, ऑफिसला जातो, दिवसातलं ऑफिसचं काम करतो, लोकांशी बोलतो, सगळं लॉजिकल वे ऑफ लाईफ इज अ बीटा स्टेट. अल्फा म्हणजे थोडंसं रिलॅक्स झालो आहे आपण. म्हणजे कधी कधी शांत बसतो ना एक 5-10 मिनटं, आता दमले असं जो करून,
ती अल्फा स्टेट झाली. आणि थीटा म्हणजे अर्धवट झोपेत, म्हणजे बसल्या बसल्या पण कधी कधी हा. झोप लागते ना, ती थीटा असते. की जागा आहे हा, पण की जागा झोपेत पण आहे समजत नाही, ह्या गोष्टी कुठे घडतायत हा कळत हा नाही. एक्झॅक्टली ती स्टेट असते. म्हणजे माझ्याकडे गमतीशीर एक्झाम्पल असं की मी इमिजिएट जाते थीटामध्ये. का तर माझ्या लेकीला झोपवताना मी मी डुलकी तिच्या लागल्यासारखं. मी तिच्या आधी झोपते आणि मम्मा तू झोपेत काहीतरी वेगळं बोलतेस असं म्हटली. आणि ते असंबद्ध काहीतरी बोलते, म्हणजे वेगळा, कारण मी थीटा स्टेटमध्ये Yes, गेलेले yes, असते. yes. तिथे जे चालू आहे ते बोललं जातं. मग माझ्या ड्रेसबद्दल कधीतरी काहीतरी बोललं गेलं, मम्मा तू काय बोलतेस, मला तू झोपवत होतीस ना, असं ती मला म्हणली. ते मलाही रिअलाइज झालं, ओके मी हे का असं काय होत आहे. तर मी ग्लानीमध्ये असते ना, तेव्हा माझा ब्रेनवेव्ह स्टेटच चेंज झालेली आहे. सो मी वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्येच होते ना, तर तिथे सगळं वेगळंच चालू होतं. बरं, त्याला इतकं ट्रेन झालंय की मी 3 वर्ष ऑलमोस्ट थीटामध्ये मेडिटेशन केले. 2 तर मिनिमम केले. 6 महिने मी चक्रा मेडिटेशन केले आणि त्याच्यानंतरची सगळी वर्ष मी थीटामध्येच आहे. मी 1-1 तास मेडिटेट करायचे तेव्हा. सो तिथे गेल्यावर मी कॉन्शियसली मला काय हवंय हा विचार करून करून त्यात जायचे. जे विचार करत करतच झोपायचे, जे पाहिजे ते. कारण मी दोन्ही प्रकारे करून बघितले. आधी कर्सिंग करत झोपायचे, रडत झोपायचे, कधी कधी आवडलं नाही कुणाचं तर मला माझ्या मनाला लागायचं, म्हणून मग वाईट वाटून तशीच झोपायचे. तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी पण वाईट वाटूनच उठायचे मी. Yes. हा असतो. आणि त्याचाच अपोजिट म्हणजे मी थीटामध्ये जेव्हा जायला लागले, कळल्यावर मी जेव्हा विचार करायला लागले, तेव्हा असं झालं की यार मी चांगला विचार करते, सकाळी पण चांगलंच येते सगळं. म्हणजे हा फरक असतो की मला जे स्वप्न बघायचं होतं ते मी व्हिज्युअलायझेशन पॉवरफुल करायचे आणि सकाळी उठायचे तेव्हाही तेच मला दिसायचं. कारण भयंकर मनामधनं इच्छा की काहीतरी मी केलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये, जे कायमचं राहिलं पाहिजे किंवा माझं काहीतरी नाव असलं पाहिजे, जे कुठेतरी जगाच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे असतं ना की एडिसननी लाईटचा शोध लावला, तसं माझ्याकडनं काहीतरी असं ते एक डोक्यात. मग एकदा असाच विचार आला की एनर्जीमध्ये आल्यामुळे हेल्थ चांगली झाली पाहिजे. समाऊ हेल्थशी रिलेटेड मी खूप बाबा गेल्यामुळे थोडंसं त्यामध्ये मला हे सुरुवात झाली की पूर्ण सगळं काही मेडिकल इंडस्ट्रीवर आपण नाही भर देऊ शकत, की ते पूर्ण बरे करू शकतात का, तर नाही. औषधाची ट्रीटमेंट देऊ शकतात, त्याच्यातनं बरं होतातच, पण पूर्ण होतात असं नाही. आपण सर्व्हाइव्ह करू शकतो इथपर्यंत. माझं म्हणणं आहे पूर्ण कसं होऊ शकतं, तर ती शक्ती आपल्यातच आहे. आता त्याच्यावर रिसर्च चालू आहे किंवा माझी ती कधीतरी एक इच्छा बोलली गेली आहे माझ्याकडनं, तर तसे मार्ग समोर येत आहेत हे मला वाटते. सो ते थीटामध्ये जाऊन मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागले. एक मला BPM म्हणजे मला नको आहे, म्हणजे पॉझिटिव्हली मी ते हे करायचे की मी एकदम फिट अँड फाईन आहे. मग ती माझी एनर्जी वाढत गेली. रोज तेच करण्याने वर एनर्जी वाढत जाते आपल्या शरीरामध्ये. ऑरा तयार होतो म्हणतात आपण तसं. तर मग आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं त्याने. त्या ऑरामुळे दुसऱ्यांमध्ये बदल घडवू शकतो आपण. आता आपल्या भारताचे पंतप्रधान पण तशाच ह्याच्यामधले आहेत. एक ऑरा म्हणतो ना, तर त्यांचा ऑरा आहे, जोरदार ऑरा आहे. कारण व्हॉट ही थिंक्स ही गेट्स, म्हणजे ते जे विचार Yes. करतात ते खरे करतात. का तर फक्त त्यांचे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत त्याच्यामागे. सगळ्याचकडनं सगळ्यांना विरोध असतोच जगामध्ये, तसं काहीच नाही आहे जगात. पण जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा गोष्टी आपल्याला हव्या तशाच घडतात आणि युनिवर्स ते घडून आणतं. कारण की एनर्जी त्याला हे आहे. एनर्जी म्हणजे काय? आत्म्यामध्ये ऊर्जा असते, त्यालाच एनर्जी असं म्हणतात. तो प्रत्येकाकडे आत्मा सेम आहे, फक्त करायची इच्छा किती आहे, किती लेझीनेस आहे का किती मला हे करायचंच आहे, ही जी प्रबळ इच्छा आहे ना, त्यातनं कळतं. परत मी असं म्हणेन, हे मी करते सगळं असं पण नाही, हे करवून घेतलं जातं आपल्याकडनं. कारण माणसं जरी म्हटलं तरी एक मोठी शक्ती आपल्यापेक्षा आहेच जगामध्ये, त्याला आपण देव म्हणूया किंवा आत्मा म्हणूया किंवा हायर पॉवर आपल्यातली असं म्हणूया, आपल्यातच आहे. कारण सगळ्या माणसांमध्ये देव आहे. आपल्याला कधीही जेव्हा जेव्हा गरज पडते आणि विचार केला की मला यातून सुटका होऊ दे, कोणीतरी माणूस हेल्पला येतो, तो देवच आहे. कारण ती एनर्जी कनेक्ट झाली आहे. मी जसं म्हणते तसं, आता तुम्ही श्री रविशंकरांचा Yes. बॅकग्राऊंड सांगितला, तसंच माझंही हेच झालं आहे की मी तिथनंच आहे. म्हणजे माझे काही कोर्सेस तिथे झालेले आहेत किंवा त्यांच्या इथे जाऊन आल्यावर माझ्यामध्ये पण खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. सो एनर्जी काय असते तिथेही कळली.
सो तुम्ही जस्ट मेसेज केला, मी येस म्हटलं आणि मी आले. म्हणजे मला कुठे आहे, काय आहे, काही माहिती नव्हतं. दिस इज एनर्जी कनेक्ट. येस, कारण सध्या लाईफ कोच एवढे सगळे असताना हो. आपण दोघीच का का कनेक्ट कनेक्ट झालो झालो? आणि एका मेसेजवरती लगेच आपण दुसऱ्याच दिवशी पॉडकास्ट पण अरेंज हो, केलाय. हो, हो. कुठेतरी एनर्जी आहे. हो. मग हेच आहे ते सगळं, की हे सगळं आपण सगळी लोकं जगामध्ये एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्या एनर्जीने कनेक्ट आहेत. आणि हा जेव्हा वननेस यायला लागतो ना, म्हणजे तो यायलाही वेळ लागतो. मलाही लागला. मला आधी असं असायचं, की त्याला मिळालं, मला का नाही मिळालं? त्याला काही अर्थ नाही आहे. वेगवेगळ्या व्यक्ती आहोत आपण, तर प्रत्येकाची जर्नीच वेगळी आहे. सो कोणाला मिळणार आहे, कोणाला नाही मिळणार आहे. पण तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात आणि चांगल्या मनाने, की मला काहीतरी जगामध्ये बदल घडवायचा आहे. हे मनापासून असेल, तर तुमचं होणारच आहे. कोणीही काही करू शकत नाही त्या गोष्टीला, कारण त्याला दैवाची साथ असते. असं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण. ते आपल्या मनातल्या विचारांचं आपल्या आयुष्यामध्ये खरं होणं, ह्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आता जसं की मगाशी तुम्ही बोललात, तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं आणि ते तुमच्या लाईफमध्ये घडत गेलं. मग हे नक्की काय असतं व्हिज्युअलायझेशन किंवा ते कसं करायचं? सो व्हिज्युअलायझेशन म्हटलं ना मी, तर आपली म्हणजे आपण प्रत्येकजणच सगळ्यात आधी ना चित्रस्वरूपात गोष्टी बघतो पटकन. समजा मी आत्ता तुम्हाला म्हटलं, की सूर्यास्त होत आहे. तर पटकन तुम्हाला समोर चित्र येऊन Yes. गेलं की नाही, की डोंगरातनं सूर्य बुडतोय खाली सूर्य. किंवा असंच नॉर्मल खाली जाते हां. असं. सो ते व्हिज्युअलायझेशन असतं ॲक्च्युली. आपण बरेच लोकं म्हणतात मला करता येत नाही. एवढं वाक्य जरी तुम्हाला दिसलं असेल, तर त्याला व्हिज्युअलायझेशनच म्हणतात. कारण मनाला चित्र समजतात, भाषा समजत नाही. सो ते जेवढं स्ट्रॉंग फिलिंग असेल बाय व्हिज्युअलायझेशन, ते तसंच्या तसं खरं होतं. आणि हे मी इतकं भारी अनुभवलंय ना. मला पुण्यात फ्रेंड सर्कल हवं होतं. मी जस्ट इमॅजिन करायचे, की माझं खूप छान फ्रेंड सर्कल आहे किंवा आम्ही रोज भेटतोय. मुली आणि रोज भेटणं हा एक वेगळा विषय आहे. पण बरोबर. आहे आमचं सर्कल तसं. ते नंतर झालंय. म्हणजे जुई झाल्यानंतर 2 वर्षांनी वगैरे. पण रोजच्या रोज 1 तास आम्ही भेटतोच, काही झालं तरी. इतकं हे असणारं. मुलींच्या केसमध्ये हे कमी असतं. मुलं भेटतातच आहे. मुलांचे फ्रेंडशिप्स तशा असतात. पण मुलींच्या ह्याच्यामध्ये असणं, तर तेही आहे. परत लोकांमध्ये गेल्यावर लोकांना माझ्याशी बोलावंसं वाटायला पाहिजे किंवा मी आवडली पाहिजे. हे एक माझी भावना असायची. तर तेही घडलं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. अशा बऱ्याच म्हणजे मला कुठे फिरायला जायचं आहे आणि बजेट नाही आहे, तर मी फक्त व्हिज्युअलाइज करायचे. तेही घडलंय. म्हणजे मला खर्च करायचं नाही, बजेट नाही याचा अर्थ, की नवऱ्याने नेमकं कोणी पण नेलं तरी चालेल मला. म्हणजे आई-बाबा, सासू-सासरे, नवरा कोणी असू शकतं, फ्रेंड्स पण असू शकतात. कुठेतरी जाऊन यायचे. असं जेव्हा विचार केला ना, तेव्हा ते खरं झालंय. का? तर व्हिज्युअलाइज माझं पॉवरफुल होतं, की मला कोणती गोष्ट कशाप्रकारे, कुठल्या वेळी कशी व्हायला पाहिजे, हे मी चित्रस्वरूपात बघत आले आणि रोज बघत आले. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मला हवी आहे, ती मी तशा पद्धतीने बघत जाते. लाईक माझ्या मुलीची हेल्थ चांगली राहावी, ह्यासाठी व्हिज्युअलाइज काय करते, शी इज ऑल्वेज प्लेइंग. ती सारखी खेळते आणि तिची एक फेवरेट अशी उड्या मारत चालायची हे आहे. तर ती नेहमी तसं करते. असं मी रोज व्हिज्युअलाइज करते. तर ॲक्च्युली तिचं मी बघितलंय तसं झालेलं कायम. म्हणजे आत्तापर्यंतच्या 6 वर्षामध्ये शी इज लाईक दॅट. मग आपलं व्हिज्युअलायझेशन का काम करतं, तर आईची एनर्जी पॉझिटिव्ह. मुलांना हे झाल्यावर विषयच नाही आहे काही. म्हणजे आईमुळे बऱ्याच गोष्टी घडतात आयुष्यामध्ये आपल्या. त्यामुळे ते आहे. त्यानंतर हेल्थच्या बाबतीत म्हणायचं झालं, BP मला होतं. तर ते बाहेर पडण्यासाठी त्याच्यातून काय करायला पाहिजे, तर मला मेडिटेशन सांगण्यात आलं. मेडिटेशन करायला लागले आणि खरंच 6 महिन्यांनी ती गोळी बंद झाली. आता बीपी नॉर्मल आहे? नाही. हो. अरे वा. आणि ते होतंही. म्हणजे कधी चुकून मला एखादी गोष्ट भीती वाटत असेल, म्हणजे लॉजिकल कधी-कधी व्हायला होतं, तेव्हा भीती येऊ शकते. वाढलेलं कमी होतं. समोर होतं आणि डॉक्टरांच्या सुद्धा. सो तेही, की थोडंसं समजा वाढलंय, दिसतं पण मला समजतं, की आत्ता वाढलंय, पण 5 मिनिटांनी बघा कमी होईल. तर खरंच ते झालेलं असतं. हे आधी व्हायचं नाही. 5 मिनिटांनी बघा कमी होईल वगैरे नाही व्हायचं. आता होतं ते. कारण ती ब्रेन स्टेट आली आहे, की मी स्वतःला पण सांगते, मला छानच राहायचंय माझ्या आयुष्यामध्ये किंवा मला हेल्दी राहायचंय. हे जेवढं मी मनातल्या मनात म्हणेन, जेवढं पॉझिटिव्ह रिपीट करीन, तेवढं ते पॉझिटिव्ह होत जातं. इव्हन ज्या माणसाबद्दल तुम्ही जे फील कराल मनापासनं, तेही सत्यात उतरतं. फक्त खूप मनापासून पाहिजे.
1% चान्स असतोच, जिथे तुमचं कर्मा आड येतं, जिथे गोष्टी कधी कधी वर्कआउट होत नाहीत. पण ते तुमच्या कर्मामुळे आहेत. पास्ट लाईफ कर्म असू शकतं, ह्या आयुष्यातलं कर्म असू शकतं. लाईक रिलेशनशिप इश्यूमध्ये असं होतं, काही केलं तरी पटत नाही, ब्रेकअप्स, लग्न, हे ते सगळ्या गोष्टी हल्ली चालू असतात. आपल्या ॲक्सेप्टन्सवर आहेत या गोष्टी. तुम्ही गोष्टी किती ॲक्सेप्ट करता आहात. म्हणजे वर्स्ट केस सिनारिओजमध्ये जेव्हा गोष्टी घडतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, रिलेशनशिप्समध्ये भरपूर आता लोक येतात, त्याच्यामुळे मला कळतं की काय काय प्रॉब्लेम्स चालू असतात. अगेन खूप त्रास असेल घरांमधनं, कुठल्या कुठल्या घरांमधनं बायकांना सुद्धा असतात, कधी कधी पुरुषांना पण उलटं पण आहे आत्ताच्या जगात. पण दॅट इज अ पार्ट ऑफ कर्मा ऑल्सो. आता त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय करायचं, ते सरेंडर केलं तर त्याच्यातनं व्यवस्थित बाहेर पडतो. लॉजिकली उत्तरं घ्यायला गेलो त्याच्यामध्ये अजून फरक पडतात. म्हणजे मी केलं मग तू करणार, तू केलं मग मी करणार, ह्याच्यातच सगळं वाहून जातं. सो कुठेतरी एकतर फॉरगिव्हनेस पाहिजे गोष्टींमध्ये, विसरणं पण पाहिजे, तर पुढे जाऊ शकतो. समोरचा माणूसही बदलू शकतो, पण ते तुमच्यामध्ये एनर्जेटिकली आलं पाहिजे, मग समोरच्या माणसामध्ये येतं. डायरेक्ट मला दुसऱ्यांना बदलायचं अशीच लोक येतात. म्हटलं तुम्ही बदला आधी, दुसऱ्यांना बदलायचं ते पुढे राहतं. म्हणजे बदलता येतंच कोणालाही, पण आपल्यामध्ये काहीतरी फरक केला पाहिजे ना. सगळं सुरू इथून होतं. आणि म्हणजे काय, तर दुसरे बोलतात त्याचा परिणाम तुम्ही जेव्हा तुमच्या मनावर करून घेतात, तिथे सुरू होतात गोष्टी. सो तिथे परिणाम करून घेणं बंद केलं तर आयुष्य सोपं आहे. खूपदा म्हणजे लोकांसोबत असं होतं, इवन मी सुद्धा त्यामध्येच आहे, की पास्ट गोष्टींचा सारखा रिग्रेट करत राहतात लोकं. म्हणजे मी हे नको करायला पाहिजे होतं. ते बदलू शकत नाही, बट ते नको करायला पाहिजे होतं. आणि इवन फ्युचरमध्ये काय होणार या गोष्टींचा विचार करत राहतात आणि त्यामुळे ते प्रेझेंटमध्येच जगायचं राहून जातात. राईट. मग ह्या गोष्टी कशा बंद करू शकतो? पास्टचं म्हणायला गेलात तर अगेन होतं, चुकीचं घडतं, काय काय मनाविरुद्ध घडतं, काय काही चांगलं पण घडतं. सगळ्या दृष्टीने सगळ्या गोष्टी चालू असतात. पण पास्टचं गेलेला दिवस परत येतो का? नाही. मग विचार का परत येतात? हा विचार करण्याची गोष्ट आहे. विचार परत येतात ते घालवण्यासाठी आपल्याकडे मोडॅलिटीज आहेत, टेक्निक्स आहेत. जसं होपोनोपोनो मी म्हणते. काय हो पण ही टेक्निक? ओके, होपोनोपोनो म्हणजे मेकिंग थिंग्स राईट इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये गोष्टी योग्य करणे, बरोबर करणे असं म्हणू शकतो. सो आपण त्याच्यामध्ये स्वतःला सॉरी म्हणतो, स्वतःच्या आत्म्याला सॉरी म्हणतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, ही 4 वाक्य आहेत. ही कंटिन्युअसली म्हटल्याने आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. सो पास्टचं मला विसरून जायचं आहे. एक पद्धत आहे होपोनोपोनो, दुसरी पद्धत आहे आपण असं म्हणू शकतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे आत्तापर्यंत, ते सगळं मला सोडून द्यायचं आहे. ह्यापुढे मला माझं दुसरं आयुष्य, चांगलं आयुष्य, नेक्स्ट लाईफ हवं आहे, ज्यामध्ये मला रिग्रेट्स नको आहेत. त्यामुळे ज्या माणसामुळे जे काही झालं असेल तर त्यालाही मी माफ करते आणि त्यांनीही मला करावं, असं आपल्या मनात आपण बोलायचं. दुसऱ्या माणसाकडे जायची गरज नाही. एनर्जेटिकली आपण कनेक्टेड असतो. जेवढं मनापासून कराल तेवढ्या गोष्टी बदलताना दिसतील. 1 दिवस नाही, 21 दिवस असतात प्रत्येक गोष्टीला, कारण ती सवय असते. सवय लागली की गोष्टी बदलतात हळूहळू. जसं ब्रश करायची सवय, तसंच ह्याचंही आहे. इवन पॉझिटिव्ह विचार करायचं सुद्धा प्रोग्रामिंग झालं की तुम्हाला कंटिन्युअस फक्त पॉझिटिव्हच विचार येतात. माझी आता नॅचरल स्टेट ऑफ माइंड ही आहे की सगळ्या गोष्टी होतच असतात, ज्याची त्याची वेळ यायला लागते त्याच्यानंतर होतात. सो चिल, काहीही त्रास करून घेण्यात पॉईंट नसतो आयुष्यामध्ये. आपण उगाचच ह्याचं म्हणजे जवळच्या लोकांमध्ये होणाऱ्या गोष्टी, पॉलिटिक्स, मित्रमैत्रिणींमध्ये होणारे तो असाच का वागला, ती अशीच का वागली, घरामध्ये होणारे भांडण तंटे, किंवा मग कोण कसं वागतं आणि कोण काय बोलतं, नथिंग डझंट मॅटर्स. काहीच मॅटर करत नाही आयुष्यात, कारण सब मोहमाया आहे, हा एक वाक्य आहे, तर ती खरीच आहे. आयुष्यामध्ये सगळी मोहमायाच असतो, पण आपण त्या मायामध्ये अडकतो, त्यामुळे अवघड जातं जगणं. पण आपण ते मागेही आणू शकतो. हेच मी म्हणते की भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक काम करताना आपण त्या रिझल्टशी अटॅच होऊन जातो की हे मिळेल म्हणून मी हे करणार आहे, बरोबर. आणि तिथेच चुकतं. विषय कुठे होतो, तुम्ही काम करायचं आहे मनापासून, जे मिळेल ते ॲक्सेप्टेड आहे, ह्या पद्धतीने केलं ना तर तुम्हाला हवं ते मिळतं. म्हणजे सरेंडर म्हणतात याला. आपण देवावर सोडून दिलं. सो हे जेव्हा देवावर सोडून दिलं जातं तेव्हा तुम्ही नेक्स्ट लेवलला जाता, इमिजिएट अपग्रेड होतो.
आणि विदिन नो टाईम लिमिट हे आपल्या जगात आहे. देर इज अ 4D वर्ल्ड, म्हणजे गॅमा स्टेट मी जी म्हणत होते ते तिथे आपण गेलो तर तिथे नो टाईम, नो झोन्स, नो डेट, काहीच नाही आहे. मनात आलं झालं इतकं फास्ट होतं. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस येतात त्याच्यामध्ये खूपच जास्त. सो ती स्टेट तशी आहे ब्रेनवेव्हची. सो हे नक्कीच आहे. जे काही आयुष्यात वाईट घडतं ते आपलं कर्म असतं, कुठल्या लेवलचं असतं. मागच्या जन्माचं असेल, ह्या जन्माचं असेल. पण अल्टिमेट आयुष्याचं एम काय असायला पाहिजे? आनंदी राहणं, आनंदी जगणं. ते सोडून आपण सगळं आनंदी जगण्याकरता आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि त्याच्यात दुःखच Right. घेतो. हे मी जनरल बघते सगळ्यांचं, की दुःखच घेतलं जातं कुठून तरी आपल्याकडनं. सो मगाशी जो प्रश्न विचारला होता, तर पास्टचं गेलेलं आहे. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, विसरून जायचं आहे. फ्युचरच्या विचारांनी, तसंही तुमच्या विचारांनी काही होणार नाही आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. मग त्रास करून घेऊन काही होणार नाही. विचार करून ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्ही काहीतरी एम ठरवले बाबा, दॅट इज ओके, काही होणार. आज जगण्यात जो आनंद आहे तो कशात नाही, हे मी स्वतः अनुभवलं आहे. मी हळूहळू ते आणलं आहे स्वतःमध्ये, की मला आज जगायचं आहे. सो बेस्ट ऑफ माय लाईफ इज रेस्ट ऑफ माय लाईफ, हे जे म्हणते ना, सो आज जो आहे तो माझा बेस्ट असणार आहे म्हणजे कारण आपल्याला खरंच भविष्यामधलं म्हणजे इतकं लाईफची स्पॅन्स अशी झाली आहेत आत्ता, आयुष्याची दोरी म्हणू शकतो आपण असं मराठीमध्ये. कधी जाईल आपल्याला कोणालाच माहिती नाही, कधी जाणार आहोत कोणीही. सो आजचा दिवस जगण्यात जो आनंद आहे त्याच्यापेक्षा भारी काही नाही आहे. सो आज जगायला शिका. उद्या काय होणार आहे किंवा आधी कोणी किती त्रास दिला आहे, कर्मा रिटर्न्स, याच्यावर जर विश्वास ठेवला तर ॲक्च्युली तो रिटर्न येतो. जे तुम्ही कराल तेच तुमच्याबरोबर कधीतरी होणार आहे, कुठेतरी होणार आहे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात परत तेच करतोय आपण सगळी लोकं, जोपर्यंत मोक्ष नाही. अगेन हे सगळ्या धर्मामध्ये तेच आहे. मोक्ष ही कन्सेप्ट फक्त हिंदूमध्ये आणि कुठच्या दुसऱ्या असं काही नाही आहे, हे सगळीकडे सेमच असतं. आपण जेवढे पॉझिटिव्ह होत जातो तेवढं आपण आयुष्यात पुढच्या लेवलला जातो. जेवढं लोकांना नावं ठेवणं, इतरांच्या गोष्टींवर बडबड करत राहणं असतं, तेवढं आपण मागे येत राहतो. सो ते भगवद्गीतेमध्ये असे सुद्धा सांगितलंय, बेसिक गोष्टीवर त्यांनी असं केलं हे सुद्धा म्हणणं म्हणजे निगेटिव्ह विचार आहे. दुसऱ्याबद्दल चर्चा करायचीच नाही आहे. मला काय करायचं आहे, मला पुढे जायचं आहे, तेवढाच. जे पाहिजे तेवढा विचार करा. आपण सगळ्यात पहिला ऑब्झर्व केलात तर तुम्ही नको आहे त्याचा विचार सगळ्यात आधी करता. येस. बरोबर ना? सो नको आहे त्याचा विचार केल्यावर नको तेच मिळणार आहे. विचार कशाचा करायचा आहे, जे पाहिजे त्याचा. मग निगेटिव्हिटी पटकन खरी होते असं वाटतं आपल्याला हां, बऱ्याचदा. बरोबर. पण निगेटिव्ह विचार आपण विथ फिलिंग करतो पटकन. त्याचं वाईट कसं व्हावं असे विचार कधीतरी होतात आणि ते होतंही वाईट कधी कधी. सो दॅट इज अ बॅडेस्ट थिंग. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हीच गोष्ट आहे की निगेटिव्हही म्हणजे म्हटलं तसं की भाषा कळत नाही, फिलिंग्स कळतात विश्वाला एनर्जी थ्रू. सो तुम्ही जी फिलिंग देणार, दुसऱ्याबद्दल वाईट दिली, दुसऱ्याबद्दल वाईट केला, तुमच्याबद्दल तेच होणार आहे. त्यांच्याबद्दलही होऊन जातं पण तुमच्याबद्दलही तेच होणार आहे. सो जे पाहिजे ते बोला. जे पाहिजे ते बोलल्याने होणार आहे. लाईक ऐहिक मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण जगतोय, तर घर पाहिजे, गाडी पाहिजे, तर ते बोलायला पाहिजे. मग असं पण म्हणतात की म्हणजे लोक असं हे करतात, डिक्लेअर करते. माझी सवय डिक्लेअर बोलत राहायचं की मला एवढे पैसे एका महिन्यात मी एवढं हे केलं. तर दॅट इज अ डिक्लेरेशन इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्याचा अर्थ मी मोठेपणा सांगते असं नाही होत. माझं म्हणण्याचा उद्देश असा असतो, मी स्वतःला कमांड देते की मी दर महिन्याला 25 लाख कमवते, मी दर महिन्याला 50 लाख कमवते. हे माझी स्वतःची कमांड असते आणि हे मी सगळ्यांना बोलत असते. का तर मी जगायचा प्रयत्न करते त्या ह्याच्यामध्ये, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर मी जगायला लागले तर ते लवकर येतं आपल्याकडे. सगळ्यांना नाही समजत ते, ही काहीतरी वेगळंच बोलते, मोठेपणा असं होऊन जातं. येस, येस. पण दॅट इज कॉल्ड एज लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला जे पाहिजे ते डिक्लेअर करून ते बोलत राहणे. मला नाही भीती वाटत, मला वाटत नाही. तुम्हाला ज्याला जे अर्थ घ्यायचे ते घेऊच शकतात. ती त्यांची फ्रिक्वेन्सी आहे, ती माझी नाही आहे. मला माझं सक्सेस म्हणजे माझं नाही, मला जे लोकांसाठी करायचं आहे ते करता येतं आहे, त्याच्यातून आपोआपच सक्सेस येतं आहे. तर ते करण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्यामध्ये बदल केला की आपोआपच गोष्टी घडतात. मी मागायची, मी बोलायची गरजच पडत नाही. कारण बदल हाच हे आहे ना, की आयुष्यामध्ये खूप त्रासामध्ये असणारी लोकं एकदम पॉझिटिव्ह होऊन काय काय मिळायला लागतं. 10 दिवसाच्या त्या माझा पहिला लेवलचा कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी घडतात लोकांच्या आयुष्यात. तर त्याने जो एक समाधान असतं ना, प्रत्येकजण तुम्हाला बिलीव्ह नाही होणार असं झालं माझ्या आयुष्यात, असं येऊन सांगतात
एक वेगळी लेवल मिळते ना. म्हणजे थँकफुल जे आपण म्हणजे मी जेवढं थँक्यू म्हणते तेवढे मला थँक्यू परत मिळतात. असा तो भाग आहे आयुष्याचा. सो जे आपण देऊ ते आपल्याला परत मिळतं. आजकाल आपण इंस्टाग्राम खोललं की रील्स पटपट ह्याच येत आहेत की म्हणजे एका पेजवरती या गोष्टी लिहून ठेवा जे तुम्हाला हवं आहे आणि या दिवशी या टाईमला केलं तर ते तुम्हाला 100% मिळणार. तर हे खरंच होतं का? आता हे वेगवेगळ्या सायन्स थ्रू आहे. म्हणजे मला वाटतं न्यूमरोलॉजीमध्ये असा प्रकार आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण आहे बहुतेक. ते लिहून हे करणं वगैरे. सो त्या सायन्समध्ये कदाचित असेलही ते. पण मी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर फिलिंग इज एव्हरीथिंग. जे फिलिंग असेल तुमचं ते होणार. त्याच्यातनं काय होतं फिलिंग निर्माण होण्यास मदत होते. पण ती त्यावेळी त्या क्षणी ह्याच्यावर माझा बिलीव्ह का नाही आहे? तर बिलीव्ह तुम्हीच तयार करता. तुम्हीच इंटेन्शन ते देता. सो माझं म्हणणं आहे सोपे द्या ना. इथे या पानावर असं लिहून ठेवलं तर असं होईल. ह्याच्यापेक्षा मला बोलता बोलताच पैसे येतात. मी पाणी पिताना पाण्यासारखा वाहतो पैसा. अशी साधी साधी इंटेन्शन म्हणजे सोपी आहेत नाही देण्यासारखी आहेत असं म्हणते मी. सो तसं होतं आहे माझ्या आयुष्यात. हे म्हणा रादर की फिलिंग मनापासून आणणं महत्त्वाचं आहे. सो रिपीट करून ती फिलिंग येते. आपल्याला जे पाहिजे आहे ते बोलून बोलून आपल्यामध्ये फिलिंग येते. भावना, प्रेम भावना ही पटकन येणारी भावना आहे. मग ते प्रोबॅबली लग्नाच्या ह्याच्यात असेल ती पटकन येणारी असू शकते. त्या वयांमधले ते हे असतात. ती जी आहे ना ती तुमच्या रिलेशनशिपमध्ये जशी येते तशी हेल्थबाबतसुद्धा. मला हेल्दी राहायचं आहे हे आतून पेटलं ना की हेल्दी होतेच. सेल्स चेंज होत असतात. पेशी बदलतात आपल्या 120 दिवसानंतर प्रत्येक. सो आपण जर कंटिन्युअसली स्वतःला सांगत राहिलो नाही मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे. किती निगेटिव्ह विचार देत परत परत तेच सांगत राहायचं. एक दिवस ती बॉडी स्टेट येणारच आहे की तुम्ही हेल्दीच होणार. पण ती जिद्द आहे का? आळसपणातच भरपूर जातं लोकांचं. तेच होत नाही. मग मॅडम मी हे केलं तर हे होत नाही. असं एक कोर्समध्ये येऊन असंही बोलणारे असतात. माझ्यात काहीच फरक झाला नाही. तुमच्याचमुळे नाही झाला. मी थोडी नाही करत बिलीफ आहे. नाही केला त्या हां. गोष्टींवरती. मग मी हेच सांगते मी तुमच्यात जादू नाही करणार आहे. मी तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड म्हणजे माझ्या ऑरामध्ये आलात की तुम्हाला बदल घडणार आहे. रिझल्ट नाही आला असे म्हणणारे सुद्धा काही काही असतात. रिझल्ट येतच असतो प्रत्येक मिनिटाचा. जर तुम्ही एनरोल केलं आहे एखाद्या गोष्टीला कोर्सला तर तुम्ही काहीतरी इच्छेने केलेलं असतं ना. मग एक गोष्ट ऐकून जर तुम्ही इम्प्लिमेंट केली वापरली ती थोडा बदल होतोच तुमच्यामध्ये. तुम्ही ऑब्झर्व करत नाही तो वेगळी गोष्ट. म्हणजे एक एक लोकांचे वेगवेगळे भाव असतात ते मी सांगायचा प्रयत्न करते. सो तुम्ही जेव्हा मनापासून करणार तेव्हा मिळणार आहे. सो फिलिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःचाच स्वतःवर विश्वास नसतो बऱ्याचदा. मी हे करू शकेन का? येस. आणि त्यामुळे ते होत नाही. तर स्वतःवर विश्वास ठेवून फील करायचं. तर मग त्याच्यासाठी टायमिंगची गरज नाही. आता हां, अर्ली मॉर्निंग सकाळी 3:30ला ब्रह्ममुहूर्त म्हणतात तेव्हा हायेस्ट एनर्जी असते जगामध्ये. पॉझिटिव्ह एनर्जी असते असं म्हटलं जातं. त्याच्यामागे काही सायन्स आहेत. त्यावेळी केल्याने सुद्धा उपयोग होतो. पण म्हणून काही त्यावेळी नाही केलं म्हणून उपयोग होत नाही का? होतोच. मी त्याच्याचसाठी म्हणते की फिलिंग केवढी स्ट्रॉंग आहे तुमची. तर माझं मेडिटेशन दुपारी 12 वाजता रोज व्हायचं. मी कधीच पहाटे केलेलं नाही आहे. पण माझ्यामधला बदल मी काय करू शकते हे तुम्हाला कळतंय. म्हणजे सगळ्यांनाच कळतंय. सगळे पॉडकास्ट जे ऐकतात त्यांना माहिती आहे की काय होऊ शकतं. सो टाईम रिअली मॅटर्स तर नाही. भावना महत्त्वाच्या. कारण मला भावना तेव्हा अशी होती की मी काहीतरी छान बनली पाहिजे. माझ्या काहीतरी असं असलं पाहिजे जे अपील असलं पाहिजे लोकांना की माझं आयुष्य बदलतंय. काहीतरी बौद्धिक असं झालं पाहिजे. तर तसंच घडलं ना अल्टिमेटली की हळूहळू तिथेच जायला लागला माझ्या आयुष्याची हे प्रवास असं म्हणेन. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कसं इंटेन्शन देता आणि त्याच्यावर काम कसं करता. इंटेन्शन म्हणजे इच्छा महत्त्वाची आणि त्याच्याबरोबर भावना महत्त्वाची. टायमिंग रिअली डझंट मॅटर. फक्त थीटा फ्रिक्वेन्सीसाठी रात्री झोपताना सकाळी उठताना ते ठीक आहे. कारण ते तेव्हा आपण सहज जातो. एरवी पण जाऊच शकतो. मी कधीही जाते. पण तेव्हा नॅचरली जातो ना मग ते सोपं म्हणून मी तसं सांगते. नॅचरली सगळं आपण करत असतो. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अजूनही शास्त्रज्ञांना सापडत नाही इतकं जास्त खोल ज्ञान आहे. जे आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये किंवा वेदांमध्ये लिहून ठेवलं आहे. आपल्यालाही ते माहिती व्हायला हवं आहे. ही तिसरी गोष्ट आहे. पण
हळूहळू हळूहळू सगळीकडे आता ते ओपन अप होते की बाबा असं असं केल्याने असं असं होतं. तर ते सगळे सायन्स आहेतच, प्रत्येकाचं काहीतरी मिनिंग असतं, पण त्या सगळ्यामागे ना फिलिंग हीच महत्त्वाची गोष्ट असते. विश्वास मगाशी म्हणलं तसं, तुम्ही विश्वास ठेवून केलं तर कदाचित होईलही. 11 वाजून 11 मिनिटांनी हे करा, हा. 11 वेळा लिहा, येस. होईल ना. विश्वास आहे तर नक्की होणार आहे, पण त्याच्याबरोबर भावना पण पाहिजे. भावनेमुळेच सगळं होतं. जसं की आपण मगाशीच तुम्ही बोललात, की लोकांच्या निगेटिव्ह गोष्टी लवकर घडतात. मग आपण म्हणजे काही लोकं असं ठरवतात, की नाही मी आता निगेटिव्ह विचार नाही करणार, मला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. पण म्हणजे 10 विचार त्याने पॉझिटिव्ह केलेत आणि 1 विचार निगेटिव्ह केलाय, तर तो निगेटिव्हच विचार पटकन होऊन जातो, असं का? कारण मॅनिफेस्ट पटकन फिलिंग, मी मगाशी म्हणलं, निगेटिव्हची फिलिंग झटकन येते, पॉझिटिव्हची फिलिंग पटकन येत नाही. एखादी गोष्ट आपला विश्वासच बसत नाही. आपण कुठेतरी अवॉर्ड घेतोय, हा विश्वास पटकन बसायला पण पाहिजे ना. जिथे नाही होत तिथे ऑलरेडी गेलोय. हे मी एक्साइटमेंटमध्ये सहज करते, सगळ्यांना येत नाही करता. तिथे जाण्यासाठी शिकावं लागतं, हाच मुद्दा आहे तिथे. सो एक्साइट किती आहात, एक्साइटमेंट किती आहे आयुष्यामध्ये तुमच्या, त्यांनी पण गोष्टी बदलतात. मी प्रत्येक वेळी ना आनंदी राहणं, हसत राहणं, म्हणजे मला सगळे म्हणतात ते कशालाही हसत असते म्हणजे असं होतं, पण ते चांगलं आहे. स्ट्रेसमध्ये राहून टेन्शन घेऊन काय सॉल्व्ह होणार आहे आयुष्यात? काहीही नाही, काही बदलही होणार नाही आहेत. त्यापेक्षा आनंदी राहणं कधीही चांगलं ना, असं मी विचार करते आणि करते. तर निगेटिव्ह गोष्टी खऱ्या होतात, कारण फिलिंग निगेटिव्हची स्ट्रॉंग येतात पटकन आपल्याला, पॉझिटिव्हची स्ट्रॉंग येत नाहीत पटकन, म्हणून निगेटिव्ह पटकन होतात खरी. बरं, हे न येण्यासाठी आपण 70,000 विचार करतो दिवसभरात, त्यातले मेजर निगेटिव्ह असतात. आणि कळत नकळत आपण उलटं बोलतो, मला हे नको आहे, म्हणजे तेच युनिव्हर्स तुम्हाला देतं. युनिव्हर्स, देव, आपल्यातला देव, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे आपण हवं ते मागण्यापेक्षा जे नको नको आहे आहे ते सांगत राहतो. हां. सो मी मगाशी सुद्धा म्हणलं की हवंय ते मागा, नकोय ते नाही. मला कार घ्यायची आहे, तर मी कार घेतली आहे, मी ऑलरेडी ड्राईव्ह करते, हे माझं असलं पाहिजे. घर, मी त्या घरात ऑलरेडी राहते, मटेरियलमधलं सांगते. PhD, मी ते घेऊन मला स्वतःला इमॅजिन केलं पाहिजे. अवॉर्ड्स, ते अवॉर्ड घेऊन मी स्वतःला इमॅजिन केलं पाहिजे. सगळीकडे नाव झालेलं, एका स्टेजवर उभं राहून मिलियन्स ऑफ लोक माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत किंवा मी सांगते ते ऐकायला उत्सुक आहे, हे माझ्या आयुष्यात झालं पाहिजे. असे माझे इंटेन्शन असली पाहिजेत. 1,00,000 फॉलोअर्स झालेत, हे फिलिंग असं, म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा छोट्या छोट्या आपण सगळी इंटेन्शन्स देऊ शकतो. आपल्या बिझनेसमध्ये पण देऊ शकतो. एनीवेअर इन युअर लाईफ तुमची इंटेन्शन्स काय हवं आहे त्याकडे असली पाहिजेत. आणि माझं तेवढाच विचार चालू असतो की मला पुढे काय करायचं आहे, मला काय हवं आहे, मी काय करू शकते, मी माझ्यात बदल काय करू शकते. माझ्यासाठी तशी तशी लोकं येत जातात, हे पण बघितलं मी. जेव्हा माझ्या मेंटरनी मला सांगितलं की यू शुड बी अ CEO ऑफ युअर कंपनी, इट शुड नॉट बी अ कोच. फक्त कोच म्हणून काम करू नका, तुमच्या मदतीला लोकं घ्या. मग पार्टनर घ्या किंवा एम्प्लॉईज घ्या, काही असू दे. जसं मी पार्टनर एम्प्लॉई सुरू केलं, तसं माझी ग्रोथ 1 महिन्यात डबल, म्हणजे अशा पद्धतीने व्हायला लागली. एनर्जी मॅटर करते, हे जे म्हणते ना मी, तसं आहे ते. सो ह्या गोष्टी आपोआप घडत जातात, कारण कोणाचे ना कोणाचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येक माणसाच्या विचारातून आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि आपण शिकत असतो रोजच्या आयुष्यामध्ये, आणि त्या शिकण्यातून काहीतरी क्लिक होतं जे आपल्याला अपग्रेड करतं. सो प्रत्येक वेळी इथे जाऊन माझा काय फायदा आहे हा विचार करण्यापेक्षा बोलून तर बघूया, काहीतरी निघेल त्यातनं, ह्या विचाराने आपण गेलो तर ते जास्त सक्सेसफुल होतं. आणि मी प्रत्येक वेळी अपॉर्च्युनिटी कोणतीही सोडत नाही. म्हणजे माझा तो हेच नाही, मला प्रत्येक अपॉर्च्युनिटी हवी आहे. मी 50 पॉडकास्ट केले तरी मला अजून कोणी विचारलं तरी मी करणारच, कारण की प्रत्येक एनर्जीच इतक्या, म्हणजे इतकी लोकसंख्या आहे, इतक्या जगापर्यंत पोचले तरी मी भरपूर लोकांपर्यंत नाहीच पोचले, असंच आहे. सो एक नवीन माणूससुद्धा हे ऐकलं एका नवीन माणसाने, त्याच्या आयुष्यात बदल होणार. आणि मी लिटरली बघते, भारताच्या पूर्ण खेडोपाड्यातून कॉल्स येतात, जालनासारख्या छोट्या शहरातून, छोट्या गावातून, त्याच्यात जालनामध्ये अजून छोटी छोटी गावं आहेत, तिकडनं फोन आलेले आहेत. कोल्हापूरच्या साईडला निपाणी, बेळगाव, असं सगळे छोटे छोटे गावं जी मला कधी माहीतही नाहीत. मी इथून बोलतोय, इथून बोलतीये, असं हे होतं सगळ्यांचं. सो कुठंपर्यंत पॉडकास्ट पोचतो हे मला कळतं. आणि आपला जसा रीच असतो यूट्यूबवर, ते हे असतं ना सगळं अल्गोरिदम टाईप्स, तर त्याप्रमाणे एक नवीन माणसापर्यंत पोचलं तरी ते बेनिफिट आहे. आणि ही गोष्ट अशी आहे की ती खरंच आहे, सोपी आहे. जरासा प्रयत्न करून केलं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे.
मग ते रडत जगण्यापेक्षा आनंदाने तरी जगा. पैसा येतोच, जसा तुम्ही विचार कराल तसा येतो. विचार तर करायला सुरुवात करा. आपण विचार करायलाच घाबरतो, ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे. सो विचार जसा करायला सुरुवात कराल, जगावेगळासुद्धा विचार करायला हरकत नाही. ते सुद्धा खरं होणार आहे, कारण सबकॉन्शियस माइंड काम करतोय सगळ्यांचा. सो इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. सो असं आहे, कुठचीही गोष्ट असू दे, युनिवर्स तुमच्यासाठी ती घडवून आणू शकतं, जर ते तुमच्या मनात असेल तर. मग रूल्स बदलतात, गव्हर्नमेंट रूल बदलतात, किंवा काय जगातले परंपरा असतील त्या सगळ्या बदलतात. हे मी पाहिलं आहे कायम. जेव्हा मला एखादी गोष्ट हवी आहे, तेव्हा ते निसर्ग त्या पद्धतीने ती घडवून आणतो, कारण ती मनापासूनची भावना असते. तेव्हा हे होतं. मग हे जे मनात येणारे निगेटिव्ह विचार आहेत, ही निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी काय उपाय आहे का? मगाशी सांगितलं ते होपोनोपोनो. ओके. तर निगेटिव्हिटी होपोनोपोनोनी दूर होते, आणि त्याचेच माझे मेन सेशन्स असतात की निगेटिव्हिटी कशी काढून टाकायची. आणि ॲक्च्युली सगळे निगेटिव्हिटीतनं बाहेर पडलेले असतात झाल्यावर 10 दिवसात. सो होपोनोपोनो EFT नावाची एक टेक्निक आहे. EFT काय आहे? इमोशनल फ्रीडम टेक्निक. 9 पॉईंट्स आहेत, टॅपिंग पॉईंट्स आहेत शरीरावरचे. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, असे 9 पॉईंट्स आहेत. इथे शरीरावरच आहेत, म्हणजे चेहऱ्यावरच आहेत, असं अंडर आर्म्सवर 2 असं. तर हे चक्रा बेस्ड पॉईंट्स आहेत. ते टॅप केल्यानंतर एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होतो आपल्या शरीरामध्ये. सो निगेटिव्ह विचारांमुळे ब्लड फ्लो स्लो असतो, तर तो टॅपिंग केल्यानंतर फास्ट होतो आणि आपल्याला एनर्जी शिफ्ट जाणवतो. निगेटिव्ह विचार रिलीज असं म्हटलं ना आपण, आणि ते 3 वेळा आपण हे रिपीट केलं, म्हणजे रील्स आहेत त्याची, माझ्या चॅनलवर पाहू शकतात की काय EFT आहे. तर ते टॅप केले पॉईंट्स, तर निगेटिव्ह फिलिंग्स काढून टाकू शकतो. सगळी बॉडी पेन्स निघून जातात, सगळ्या प्रकारचे इमोशनल पेन्स निघून जातात, फिजिकल पेन्स निघून जातात. म्हणजे मानसिकरित्या जे अडकलेले आहेत ते निघून जातात भावना. फिजिकली ज्या लागलेलं आहे, काहीतरी दुखतं आहे, सगळं भावनांमुळे असतं. सगळ्याचं सार भावना आहे. सो गुडघे दुखत आहेत, म्हातारपणी गुडघे दुखत आहेत, आयुष्यभराचं साठवलेलं इथे आलं आहे. ते जर गुडघ्यावर हात ठेवून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, गुडघा थांबणार कायमचा. हे झालं आहे माझ्या इथं. संधिवात पूर्ण गेला आहे हे करून. बापरे. ती करायची उमेद असायला हवी आतून. कंटिन्यू करणं असलं पाहिजे. आणि असं उत्साहात सांगतात सगळे की मॅडम काय बदल झाला आहे माझ्यामध्ये, म्हणजे असं जे आहे ना. सो करण्याचीच देर आहे ना, करायला पाहिजे फक्त एवढाच. आणि खूप सोपं आहे ना. मग हे 4च वाक्यात एवढंसंच बोलून होतं, तुम्हाला विश्वास ठेवतच नाही म्हणूनच आहे ना विषय. एवढंच बोलून होतं, याच्यापेक्षा जास्त खरंच काही नाही आहे. पण मग तेच एनर्जीमध्ये आल्यावर अजून वेगळा फरक पडतो. आय वुड नॉट से की लोकांमध्ये फरक असतो. आपलं करायला गेलं प्रत्येक वेळी नाही आला रिझल्ट, तर कोणाकडनं तरी शिकावं. म्हणजे मेंटरची गरज असते तेव्हा. हे प्रत्येक ठिकाणी भासतंच. पण ते म्हटलं गेलंच आहे ना, म्हणजे माझ्या लहानपणीपासूनच मी ऐकते, गुरु असेल तर सगळ्यात भारी होतं आयुष्यामध्ये आपल्या. आणि ते मी स्वतःच अनुभवलं की गुरु जेव्हा मेंटर आले माझ्या आयुष्यामध्ये, त्यांच्या एनर्जीनेच आयुष्य बदललं. काय पुढे करायची याची दिशा मिळाली, आपोआप गोष्टी घडत गेल्या आणि बदलल्यासुद्धा. सो हेच आहे की पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि असं सगळं बोलताना होपोनोपोनो आणि EFT हे 2 मोडॅलिटीज आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये हेल्प करतात निगेटिव्हिटीमधनं बाहेर पडण्यासाठी. आणि ती रोज केलं ना की आपोआपच निगेटिव्हिटी बंद होते. म्हणजे लिटरली 1-2 दिवस सवय झाली की तिसऱ्या दिवशी आपण आम्हाला हे करायचं असं म्हणतो, आणि होपोनोपोनो नाही केलं तरी होऊन जातं. कारण इंटेन्शन पॉझिटिव्ह द्यायला शिकतो आणि त्याच्या मागे काही निगेटिव्ह विचार करत नाही आपण. जेव्हा मला आता कर्वेनगरला परत जायचं आहे असं मी म्हणलं, मग रिक्षा मिळेल की नाही हा निगेटिव्ह विचार आला. मग इथेच आहे ना, मग ती नाही मिळत जेव्हा मी असं म्हणते मिळेल की नाही. सो हे सगळं घालवण्याचं करता आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, मी पोचली ऑलरेडी घरी. असा जो विषय, म्हणजे एक साधं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी हे, असा तो विषय आहे. सो जस्ट जे पाहिजे ते बोलणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्हली बोलणं गरजेचं आहे. ते तसंच्या तसं होतं. मग आता काही लोक असं म्हणतील की मी बाहेर जाऊन काहीच काम नाही करणार आणि घरात बसून फक्त मी मॅनिफेस्ट करत राहतोय की मला हे हवंय, तर त्याला ते मिळू शकतं का? नाही, कारण कर्माशिवाय कोणतीच गोष्ट नाही, ॲक्शन पाहिजेच. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं 5 स्टेप्स आहेत त्याच्या. विचार, भावना, विश्वास आणि कृती, 4 झाले आहे. सो
तुम्ही एखादा विचार केला मनामध्ये, म्हणजे मला घरी बसून हवाय जॉब हे होऊ शकतं, तो विचार केला, त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला की येस हे माझ्या बाबतीत शक्य आहे, मला हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी हवं तसा हवी ती सॅलरी मिळणार आहे. त्याच्याबरोबर तुम्ही विचार केला, विश्वास ठेवला, भावना आणली त्याच्याबद्दलची की हो हे शक्य आहे, म्हणजे मनापासून मला मिळतंय, ही जी भावना असते ती एक वेगळी असते. कृती केली म्हणजे काहीतरी ॲक्शन घेतली त्याच्यासाठी, की मला जॉब हवा आहे समजा घरात बसून, तर मी वर्क फ्रॉम होमसाठी अप्लाय केलं, जिथे जिथे वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत तिथे तिथे अप्लाय केलं. डिजिटल मार्केटिंगला सध्याच्या जगात वर्क फ्रॉम होम मिळतात, तर समजा तसं केलं तर अल्टिमेटली तुम्ही रिसीव्ह करता, ही 5वी स्टेप. सो ह्या 4 स्टेप केल्या की 5वी स्टेप रिसीव्ह. नुसतं बसून आयुष्यात काहीच मिळू शकत नाही, पण तुमची इंटेन्शन स्ट्रॉंग्स असली, खूप स्ट्रॉंग आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जी, घरातली कामंही तुम्ही जबरदस्त करताय, तर बसल्या बसल्या जे काम करताय ना त्याच्यातच पैसे मिळायला लागतात. मग तेव्हा आपल्याला वाटतं एफर्टलेस मिळायला लागतं. लाईक माझं आता आहे की माझं एफर्टलेस होतं, हे मी अजून 25 गोष्टी सोबत करते, पण हे जे आहे लाईफ कोचिंग हे माझ्यासाठी मी सहज जाते, बोलते, येते, सहज कोर्समध्ये बोलते, म्हणजे असं होऊन गेलं आहे का, तर हा माझ्यातला भाग आहे किंवा मला हे खूप चांगलं आतून येतं आहे, मी सोर्स आहे ते करण्याचा, आणि मग ती मनापासूनची भावना आहे की मला करता आलं पाहिजे. त्या भावनेमुळे जी काही लोकांना कनेक्ट होते ती त्याच्यामुळे कनेक्ट होते मी. असं आहे की तुमची भावना जेवढी स्ट्रॉंग तेवढं तुम्ही लवकर, म्हणजे मी कुठचाही विचार केला तर तो होऊ शकतो, पण त्याचीही वेळ असली कीच मला तो विचार येतो, हे पण मला समजतं की मी असंबद्ध काही विचार करेन मग, पण तो विचार असा पटकन येतो असं नाही. सो असं आहे की तुम्हाला जर पाहिजे तर तुमच्या आयुष्यात गोष्टी घडणार आहेत, पटकनच घडणार आहेत, नो डाऊट. सो आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तरच असं आहे की होणं शक्य आहे सगळ्या गोष्टी, तुम्ही किती बिलीव्ह करता त्याच्यावर आहे. कुठच्याही पद्धतीने होऊ शकतं खरं तर, पण मला असं सांगायचं नाही की काम न करता मिळेल. प्रत्येक गोष्टीला जगामध्ये मोल आहे, गिव्ह अँड टेकच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. सो काहीतरी करावं लागतं, त्याशिवाय मिळत नसतं. सो असं बसून मिळेल असं नाही, पण विचाराने नक्की मिळेल. ते एक दिवशी रियालिटीमध्ये येईल. काहीतरी समजा तुम्ही विचार करत असाल आणि व्हिज्युअलाइज करत असाल तर ते तसंच होईल की. सो ते सुद्धा वरूनच असावं लागतं असं म्हणते, किंवा हायर पॉवर आपल्याला सांगत असते की हे तू कर म्हणजे असं होईल. ते संकेत ओळखावे लागतात, आपल्याला कळत असतात, प्रत्येकाला कळत असतात, पण ते ओळखणं हे सुद्धा एक मोठा भाग आहे त्याच्यातला. आजकाल तर लोक सगळ्या गोष्टी पैसा मिळवण्यासाठीच करतायत. पण काहींना असं होतं ना, हार्डवर्क खूप करतायत, पण तेवढं त्यांना रिटर्न्स भेटत नाहीत. तर मग हा पैसा अट्रॅक्ट करण्याचे काही टेक्निक्स आहेत का? हो, आहेत ना. म्हणजे तेच तर मेन आहे असं म्हणेन मग मी. कारण पैसा असेल तर आत्ताच्या काळात सगळं काही घेता येतं, सगळं काही करता येतं असं. सो नुसती मेहनत करून तुम्हाला पैसा मिळतो का, तर नाही. मेहनतीबरोबर माइंडसेटही लागतो. माइंडसेट इज एव्हरीथिंग, इथे पण लिहिलं आहे तुमच्या इथे. सो ॲक्च्युली माइंडसेटच आहे सगळ्या गोष्टींचा. मी कष्ट केल्याशिवाय, हार्डवर्क केल्याशिवाय मला पैसा मिळणार नाही, हे जे मनात धरून चालतात त्यांना हार्डवर्कच करावं लागणार आहे. मला इझिली पैसा मिळतो, मला पाण्यासारखा वाहतो असं म्हटलं तर तो तसा येतो, कारण तुम्हाला तसं काम मिळतं तुमच्या आयुष्यामध्ये. मग तुम्ही जसं तुमचा माइंड वळवाल, माइंडसेट करून घ्याल तसं आहे. तर त्यासाठी टिप्स आणि टेक्निक्स अशा असतात की प्रत्येक वेळी पैसे देताना आणि घेताना थँक्यू म्हणायचं. आपण घेताना म्हणतो, देताना नाही म्हणत. नाही. मग वाईट वाटतं आपल्याला की आपले पैसे चाललेत तेव्हा काहीतरी भेटतंय. विथ इंटेन्शन माझ्याकडे पैसा डबल होऊन येणार आहे असं म्हणून थँक्यू म्हणायचं देताना. सो ॲक्च्युली डबल होतो. मी लिटरली डेली हेच करते. जेवढे पैसे माझ्याकडे येणार आहेत असं माझा हे असतो, देताना मी कायम हे म्हणते डबल होणार आहेत माझ्याकडे येताना. सो हे थँक्यू म्हणण्याचा एक मोठा उपयोग असतो. पैशाबाबत अजून हे करायचं झालं तर लव्ह लेटर टू मनी. ते काय असतं? माणसावर आपण प्रेम करतो तसंच पैशावर सुद्धा. त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असला पाहिजे. म्हणजे हे माझंही नव्हतं. सो माझ्याकडेही लॅक होताच कधीतरी. लॅक ही एक फ्रिक्वेन्सी असते आपली आयुष्यभर, म्हणजे झाडावर उगवत नाही असं ऐकलेलं असतं, काम करायला लागतं त्याच्यासाठी असं ऐकलेलं असतं. मग त्याचा माइंडसेट बनतो ना लहानपणापासून. जर तुम्ही ते बघितलं असेल की कष्ट करावे लागतात, असंच होणार नाही आहे. ह्या विषयामुळे काय होतं की आपण विचार करतो खरं, पण तो येत नाही इझिली, कारण माइंडसेट फिक्स आहे, पॅटर्न होऊन जातो त्याचा. तो माइंडसेट बिलीफ चेंजनी बदलावा लागतो. म्हणजे उलटा वाक्य, पैसा सहजपणे येतो, माझ्याकडे पैसा सहजपणे येतो, हे जेवढं तुम्ही जास्त म्हणाल
तेवढा तुम्हाला सहज मिळण्याचे मार्ग मिळणार आहेत. कन्सिस्टन्सी मॅटर्स. रोज केलं पाहिजे हे. एक दिवस केलं मॅडम काहीच नाही झालं असे म्हणणारे लोक असतात. नाहीच होणार आहे एक दिवसात काही. इट्स अ प्रोसेस. त्याला वेळ लागतोच, पण ते होतं नक्की. एक आधी मी पैशाबद्दल फार जागरूकच नव्हते का, एवढा मिळवून काय करायचं असतं असा एक होता मनामध्ये. कारण लहानपणापासून शिकवलंय, कारण सगळं होतं अवेलेबल. आणि लोकांचं एक म्हणजे माइंडसेट आहे, पैसा म्हणजेच सगळं काही नसतं. नाही, पैसा म्हणजे सगळं काही नाही पण आहे आणि सगळं काही आहे पण आहे. पैशाशिवाय पण काही काही नाही, नाहीये, हेही हा. तेवढंच खरं आहे. सो बोथ वेज सगळं एकत्रच जातं असं मला वाटतं. पैसा असणाऱ्यांनी बोलावं, ज्यांच्याकडे पैशाशिवाय नाही काय. ते लोक जास्त हे बोलताना दिसतात. हो हो. प्रेमाने सगळं होतं. आनंदात राहता आलं तर सगळ्यासाठी पैसे लागत नाहीत, हे तितकंच खरं आहे. पण मनासारख्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत तर पैसेच लागतात. लोकांनी तुम्हाला बोलायला हवं तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. 100%. मी माझ्या ह्याच्यामध्ये बदल बघते. मी काय तेच व्यक्ती आहे. मला काही माझ्यामध्ये काही बदल झालेत का, तर स्किलफुल बदल झाले आहेत. पण माणूस म्हणून मी तशीच आहे पहिल्यापासून. पण आताची जी इमेज आहे ती एक वेगळी आहे. मला भेटण्यासाठी लोकांना प्रचंड अट्रॅक्शन असतं. मला असं होतं खूपच भेटायला हे म्हणजे नाही देऊ शकत वेळ, असं झालंय ते. मग पैसे देऊन या इथपर्यंत करायला लागतं का, तर मग त्याचं काहीतरी ऑप्शन काढला पाहिजे ना, भेटायचं आहे या गोष्टीसाठी. मग तो होतो तो ऑप्शन. पण याचा अर्थ असा नाही की एनर्जी नक्की आहे, एनर्जीमुळेच ते होतं की भेटावंसं वाटतं. पण हे पण माणसानीच महत्त्व दिलंय ना या सगळ्या गोष्टींना. आता व्हायरल झाले, जगात फेमस झालं म्हणून त्या माणसाला भेटायचे, बरोबर आहे. त्याच्याबरोबर पैसा फोटो आणि काढायचे. प्रसिद्धी आल्यानंतर लोकांना आपल्याकडे यायचं असतं. हा, असं म्हणते. पण सामान्य असताना सुद्धा माणसं माणसंच असतात आणि प्रसिद्धी झाल्यावर सुद्धा माणसं माणसंच असतात. हा साधा भाव आपल्याला कळायला लागला की आपण नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो आपल्या कुठेही. म्हणजे अगदी भारतामध्ये जितके कोणी सेलिब्रिटी असतील, काही असू दे, तेही लाईफ तो चल रही है मैं नहीं चला रहा हूँ असं पण मी विराट कोहलीने बोललेलं ऐकलंय. म्हणजे एक रीलमध्ये मी ऐकलं होतं की जसं येतं तसं आम्ही घेतो. जेव्हा हे आपल्याला समजायला लागतं ना की एव्हरीथिंग इज डिसाइडेड, मला फक्त काम करायचं आहे, मनापासून करायचं आहे, हे जेवढं आपण करू तेवढं ते इझी वे होऊन जातं. सो पैसा मिळवण्यासाठी मनातनं भावना ही एक गोष्ट आहेच. लव्ह लेटर टू मनी, म्हणजे पैसा तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे, तुमच्या वॉलेटमध्ये का असला पाहिजे, तुम्ही काय काय घेऊ शकता, मनात जे जे वाटतं ना पैशाबद्दलचे ते सगळं लिहून काढायचं. निगेटिव्ह आधी लिहून काढायचं, ते बाजूला ठेवायचं, पॉझिटिव्ह त्याच्यानंतर लिहायचं सगळं. सो ते वेगळ्या पानावर. सो ते लिहिल्याने सुद्धा 3-4 वर्षांनी त्या गोष्टी खऱ्या झालेल्या असतात. एक्झॅक्ट कसं लिहायचं, त्याचं काय पॅटर्न आहे? पॅटर्न असं काही नाही, तुमच्या मनात जे येईल ते. म्हणजे मला पैसा का हवा आहे याचं उत्तर. कारण की पैशामुळे सगळ्या गोष्टी होतात. मला शॉपिंग करायची असते, हे सुद्धा असू शकतं उत्तर. मला जे पाहिजे ते घ्यायचं आहे. जेव्हा जे पाहिजे ते घेण्यासाठी मला पैसा हवा आहे. अगदी मग मोठी वस्तू असू दे, छोटी वस्तू असू दे, फिरायला जायचं आहे, माझ्या अकाउंटमध्ये एक्स्ट्राचा बॅलन्स आहे, असं सगळं जे जे तुम्हाला वाटतं पैशाबद्दल. मला वाटलं मनामध्ये तर मी 2 लाखाची वस्तू पण एका सेकंदात घेऊन यायला पाहिजे, अशी सुद्धा भावना असू शकते आणि ती लिहिली पाहिजे. तर ती फ्रिक्वेन्सीने अट्रॅक्टही होतं, तसंच मिळतं तुम्हाला. हे एक झालं. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन करायचं. पैशाचा पाऊस पडतोय. मी आत्ताच करायला लागले. हो, पण मन शांत झालं ना, रिलॅक्स जेवढं असतं तेवढं सगळ्या गोष्टी फ्लो व्हायला लागतात. आणि ॲज यू सेड, ते कोर्स पण झालाय, तर ते मला ती फ्रिक्वेन्सी पण दिसते ॲक्च्युली, Yes. की कसं मन शांत झाल्यावर गोष्टी चांगल्या व्हायला लागतात, कोणाच्याही आयुष्यामध्ये व्हायला लागतात. ते जेवढं जास्त रिलॅक्सेशन येतं तेवढं जास्त सक्सेस मिळतं. जेवढं जास्त टेन्शन घेऊन काम करू तेवढं जास्त सक्सेसपासून थोडं थोडं लांब जात जातो आपण. सो बी रिलॅक्स. सगळी माणसंच आहेत जगामध्ये. तुम्ही चुकलात, दॅट्स ओके, त्याचा काहीही फरक पडत नाही. देर इज नथिंग रॉंग अँड राईट इन दिस वर्ल्ड. काहीच असं नाही आहे. आपण ते रूल्स का लावावे लागतात, कारण माणसं कशीही वागतात. म्हणून सगळ्या गोष्टींना रूल आहेत जगामध्ये, की ही गोष्ट अशीच करायची. हे माणसाने लावलेले रूल आहेत, देवाने लावून दिलेले नाही आहेत. पण त्यात काहीतरी लिमिट असली पाहिजेत प्रत्येक गोष्टीला, यासाठी रूल्स आहेत. तर ते पाळावेत जरूर. पण जर तुम्हाला ती मॅच्युरिटी असेल तर त्याच्यापर्यंत जायची वेळच येत नाही. तुम्ही स्वतःहूनच मॅच्युअरलीच वागता, असं होतं. सो पैसे ही गोष्ट अशीच आहे की तुम्ही जितकी जास्त फील कराल माझ्याकडे आहेत,
मला वाटतंय तेवढं मी घेऊन येऊ शकते, मी वाटतंय तेवढं एन्जॉय करू शकते, मी फिरायला जाते आहे, मस्त मला ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी मी फिरायला जाते. असं सगळं जेवढं तुम्ही पाहाल तेवढं ते तुम्हाला मिळणार आहे. सो मेडिटेशन विल हेल्प मोर पैशाच्या बाबतीत. जसं मी आता सांगितलं, व्हिज्युअलाइज करा, पैसे पडतायत, आकाशातून पैसे पडतायत, पाऊस पडतोय पैशाचा, अकाउंटमध्ये क्रेडिटेड अशी अमाऊंट दिसतीये, ते सुद्धा व्हिज्युअलाइज करा. त्यानंतर मध्ये एक माझं रीलही हे झालं, तर त्याच्यामध्ये ते व्हायरल पण आहे. एखादं काचेचं भांडं और बरणी ती घ्यायची झाकणाची आणि त्यात रोज 1-1 रुपया टाकायचा. रोज पैसे टाकल्याने काय होतं त्याच्यामध्ये, एक दिवशी ती बरणी भरते आणि तेव्हा तुम्हाला फील व्हायला लागतं की हो माझ्याकडे पैसे आहेत. आणि जेव्हा तो माइंडसेट बदलतो, कारण आपले सहज बोलणं असतं माझ्याकडे नाही आहेत, असले तरी 1 रुपया असले तरी पैसे आहेत असंच असतं, पण सहज बोलतात सगळे की नाही आहेत करत असतात. सो ते जास्त दिसायला लागले की आपला माइंडसेट चेंज होतं, नाही माझ्याकडे आहेत, दुसरी बरणी घ्यायची, दुसरी भरायची. सो माझ्याकडे आहेत या फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन तुम्ही नवीन गोष्टी करायला तयार होता. म्हणजे मी आता एखादं माझ्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी कोर्स करते अशी भावना येते, किंवा मी काहीतरी नवीन शिकते जेणेकरून मला पुढे जाता येईल. सो हा सगळा माइंडसेट गेम असतो. सगळं काही माइंडसेट आहे. पैशासाठी सुद्धा माइंडसेटच लागतो. 5 सेन्सेस वापरून तुम्ही जेवढ्या गोष्टी पैशासाठी कराल तेवढा पैसा लवकर तुमच्याकडे येणार आहे. 5 सेन्सेस म्हणजे डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, तो आवाज नोटेचा ऐकता येतो, स्मेलिंग असतं नोटेचं, टच अँड फील असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या फील करू मनापासून तेवढा पैसा येतो. आता हे माइंडसेट रिलेटेड झालं. आणि काम केल्याने तर अजून येतो. म्हणजे तुम्ही एखादं काम तुम्हाला खूप आवडते, तुम्ही त्याच्यात रमताय, त्याचं प्रोफेशन बनवा जर रमत म्हणजे असाल तर. तुम्ही केले आणि मी हां, मी सुद्धा. हो. सो त्याच्यामुळे काहीच स्ट्रेस येत नाही आणि सहज होऊन जातं सगळं. प्रोफेशन बनलं की पैसा अनलिमिटेड येतो आणि कारण आपण आपल्याला ते आवडीने करू आवडीने लागतो. करू लागतो. आणि खूप रमणं म्हणतो ना आपण, ते हम्म. त्याच्यात असतं की मला ह्या विषयावर बोलायला बसवा, मी कितीही तास बोलू शकते, असं माझं हे आहे त्याचं. सो अल्टिमेटली हेच आहे की पैसा ही आत्ताच्या काळाची गरज आहे आणि तो मिळवला पाहिजेच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण मी हाऊसवाईफ आहे म्हणून मी कसं करू, असं म्हणून उत्तर नाही मिळत. घरातला पैसा आपलाच असतो आणि तो आपला म्हणून तुम्ही वागायला लागला तर तुमच्याकडे तो जास्त येतो. सो टेक्निक्स मी 3-4 सांगितल्याच आहेत आत्ता. प्लस मेडिटेशन म्हणजे डोळे मिटून बसायचं शांत आणि फक्त पैसा बघायचा. पैसे कसे येत आहेत आणि पैशाने तुम्ही समृद्ध कसे होत आहे, एवढंच व्हिज्युअलाइज करायचं डोळे मिटून. मेडिटेशनमध्ये सुद्धा शांत श्वास करून स्वतःचे शांत व्हायचं आणि मस्त श्वास घेत घेत आपण हे बघत राहायचं की पैसा आपल्याकडे सहज पद्धतीने येतोय, तो इझिली येतोय, तो झोपतानाही येतोय, तो जागे असतानाही येतोय, काम करून काम न करून. अशा कंडिशन्स जर स्वतःला दिल्या तर तो कायम फ्लो होत राहतो. कंटिन्युअस क्रेडिटेडची नोटिफिकेशन पाहायची, त्यांनी म्हणजे ही सगळी ॲफर्मेशन्स आहेत. आणि ॲफर्मेशन्स म्हणजे काय, तर आपण स्वतःला कमांड देतोय आणि कमांड देण्यानेच गोष्टी बदलतात. आपल्या मनालाच कमांड द्यावी लागते आणि ते रिपीटेडली बोलावं लागतं. जेवढं रिपीटेडली बोलू तेवढं जास्त इफेक्टिव्ह होणार आहे सगळं. अशी काही डेली अफर्मेशन्स आहेत का जी अप्लाय करून लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो? हां, नक्कीच. आता हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी असे 4 एरिया आहेत आपले. त्या तब्येतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी पूर्णपणे स्वस्थ आहे. हे सगळ्यात. मी छान डाएट म्हणजे न्यूट्रिशियस डाएट घेते. माझं वजन खूप म्हणजे आय हॅव अचीव्ड माय आयडियल बॉडी वेट ऑफ डॅश केजीज. म्हणजे मला जेवढं वजन हवं आहे तेवढं माझं आहे. डॅश केजी तुम्ही लिहू शकता. हे हेल्थबाबत झालं. मी मेडिटेशन रोज करते. हे म्हणायला लागून ते आपोआप करायला सुरुवात होऊ शकते नंतर. रोज म्हणायला तरी सुरुवात करायची. मग प्रोग्राम होतो आणि हळूहळू तुम्हाला ती ॲक्शन करायची हे निर्माण होते, इच्छा निर्माण होते असं. रिलेशनशिपमध्ये माझ्यावर प्रेम आहे. सगळ्या लोकांना मी असणं आवडतं. घरातल्या सगळ्या लोकांना मी आवडते किंवा माझं सगळ्यांशी पटतं. माझी सगळी नाती चांगली आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही सोपी ॲफर्मेशन आणि सगळ्यांना लागणारी आहेत, ही आहे. करिअरमध्ये मला हवा तो जॉब, माझा ड्रीम जॉब मला मिळाला आहे विथ धिस मच ऑफ सॅलरी.
एवढ्या सॅलरीमध्ये मला हवा होता, तो माझा जॉब मला मिळाला आहे, झाला आहे, याला ॲफर्मेशन असं म्हणतात. ऑलरेडी झालं आहे असंच म्हणायचं असतं. आता माझ्या याच्यात बिझनेसमध्ये सांगायचं झालं तर इंस्टाग्राम फॉलोवर वाढले आहेत. म्हणजे माझे एवढे इंस्टाग्राम फॉलोवर आहेत, फेसबुकमध्ये सबस्क्रायबर्स एवढे आहेत, हे जस्ट डिक्लेअर करायचं असतं, आपोआप होतं ते. म्हणजे लिटरली कोर्समध्ये 1000 लोक एकत्र येत आहेत. मी 500 लोक डिक्लेअर केली तर माझा व्हिडिओ व्हायरल झाला. सो आपोआप, म्हणजे मी काहीच एक्सपेक्ट करून बसले नव्हते, ते आपोआपच झालं. 6.5 लाख प्लस गेला तो व्हिडिओ, यूट्यूबचं पॉडकास्ट असं. त्याच्यानंतर म्हणजे अशा गोष्टी घडत असतात युनिव्हर्सली, हे सांगायचं आहे मला. मग ही सोपी ॲफर्मेशन आहे. मला प्रत्येक मिनिटाचे पैसे मिळतात, प्रत्येक तासाचे मिळतात, दिवसाचे मिळतात, सेकंदाचे मिळतात. तुमच्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे बोलायचं ते, कारण तुम्हाला आत्ता जे मिळते त्याच्या पुढची लेवल बोलायची असते. असं हे सोपे आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतात. पैशाच्या बाबतीतली ॲफर्मेशन्स म्हणजे मला पैसे सहजपणे मिळतात, एफर्टलेसली मिळतात, पाण्यासारखे माझ्याबरोबर वाहतात, माझ्याकडे वाहतात. पैसा माझा मित्र आहे, तो माझ्याकडे सहजपणे येतो, विदाऊट एनी कंडिशन. म्हणजे मला जेव्हा पाहिजे तेव्हा पैसा माझ्याकडे येतो. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीबरोबर ते जोडायचं रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. पॉझिटिव्हली तुम्हाला जे आवडेल, की असं कोणाला तरी अचानकपणे सुचून जातं, की बाबा पैसे मला अशा पद्धतीने मिळायला हवेत, तसं म्हणायचं. मी जितक्यांदा मेसेज टाईप करते तितक्यांदा पैसे हातात येतात, कारण आता मोबाईल हातात असतात. इंस्टाग्राम रील बघताना पैसे येतात माझ्याकडे, असंही असू शकतं. सो एनिथिंग मिक्स अँड मॅच. म्हणजे तुमची जी हॅबिट, सवय आहे, त्याला ते वाक्य जोडायचं. तर सवयीनुसार जेवढ्यांदा बघाल तेवढा हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल की गोष्टी बदलत आहेत तुमच्या आयुष्यात. सो अशी ॲफर्मेशन्स तयार करायची आणि ती रेग्युलर रात्री झोपताना आणि सकाळी उठताना वाचायची, ज्याने सबकॉन्शियस माइंडमध्ये ती जातात आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली की ती खरी होतात. म्हणजे लिहून ठेवायची. येस. आणि त्याची रेकॉर्डिंग करून ऐकली तरी चालते, नुसती वाचली तरी चालतात. दोन्ही ऑप्शन्स आहेत. एक, रेकॉर्डिंग करायचं आपल्या आवाजात हाय एनर्जीमध्ये आणि रात्री आणि सकाळी ऐकायचं. 2, वाचायचं, लिहून काढायची, वाचायचं, रात्री झोपताना वाचायचं, सकाळी उठताना वाचायचं. म्युझिक बरोबर वाचलं तर अजून सुंदर, कारण आपलं लक्ष म्युझिककडे जातं आणि ॲफर्मेशन डायरेक्ट सबकॉन्शियसमध्ये जातात. सो सबलिमिनल असं म्हणतात त्याला. थँक्यू सो मच. खूप काही क्वेश्चन्स होते, ते तुम्ही सगळे क्लिअर केलेले आहेत. पण यापेक्षा पण अजून आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांचे पण खूप काही डाऊट्स असतील किंवा त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गायडन्स हवा असेल, तर तुम्हाला कसं कनेक्ट करता येईल? सो मी माझा नंबर देतेच आणि त्याच्यावर तुम्ही फोनही करू शकता, व्हॉट्सअपही करू शकता. डायरेक्ट लँडिंग पेजची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कोर्सला पण एनरोल करू शकता. तर सगळी डिटेल्स मी देईन, ओके. कारण फोन खूप येतात, पण तुम्ही वाचलं तरी त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन येते. फोनवर बोलायला आता एवढा हे नाही होत, असिस्टंट बोलते आता, असं व्हायला लागलं आहे. पण हां, नक्की जॉईन करावं, कारण की तुमचं आयुष्यच बदलतं त्याच्यातनं. नुसत्या बोलण्यातून पॉझिटिव्हिटी येते, तर अजून काय काय बरोबर होऊ आहे. शकतं. हे थोडंसं नवीन गोष्टी शिकल्यामुळे आयुष्यात बदल घडायला सुरुवात होऊ शकते. त्यासाठी नक्की हे पॉडकास्ट बघूनही होईल, ह्यातल्या प्रॅक्टिसेस करूनही होईल आणि तेही नाही तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. सो तुम्हाला डीपली या गोष्टी सगळ्या जाणून घ्यायच्या असतील, पैसा कसा मिळवायचा किंवा तुम्हाला लाईफमध्ये जे काही हवं आहे ते कसं अचीव्ह करायचं, तर ते सगळं सांगायला आपल्याला लाईफमध्ये कुणी ना कुणी गाईड हवाच असतो. तर त्यासाठी तुम्ही मॅमशी कनेक्ट होऊ शकता आणि मी त्यांच्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्ही इथे आलात, आपल्या प्रेक्षकांना एवढं छान गाईड केलं, त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.